नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात, रामकृष्ण हरी. मी आज ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाचं नाव आहे कोळाई देवी, कोळगाव. सुंदर असं निसर्गाचं संवर्धन करण्याचं काम या मंदिर परिसरामध्ये केलेलं आहे. ग्रामस्थ आणि या गावचे सरपंच यांनी झाडी लावून खऱ्या अर्थानं निसर्गाचं संवर्धन केल्यामुळे खऱ्या अर्थानं हा मंदिर परिसर अतिशय मंगलमय अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. सुंदर अशी झाडी, वेगवेगळ्या फुलांची, चाफ्याचं झाड असेल किंवा अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडी या ठिकाणी लावल्यामुळे सुशोभीकरण बरोबर खऱ्या अर्थानं या ठिकाणी एवढ्या उन्हाळ्यातही अतिशय थंड असं वातावरण आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे अनुभवायला मिळतं आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर खऱ्या अर्थानं भक्तिभाव निर्माण होतो असं म्हणतात, पण खऱ्या अर्थानं निसर्गाकडे पाहिल्यानंतर एक उत्साह, प्रेरणा आपल्याला मिळत असते. ते या परिसरामध्ये आल्यानंतर निश्चितपणे त्याची अनुभूती आपल्याला येते. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम राबवला जातो, परंतु खऱ्या अर्थानं तो कृतीमध्ये आणला जात नाही. परंतु या कोळगावच्या ग्रामपंचायतीने असेल किंवा सरपंचाने असेल, ग्रामस्थांच्या सहभागातून अतिशय निसर्गरम्य अशा प्रकारचं वातावरण आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळतं आहे. आज आपण जून महिना आला तरी अजून पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहतो आहे. अजूनही पावसाने आपल्याला हुलकावणीच देतो आहे. त्याचं कारण खऱ्या अर्थानं आपली होत असलेली ही वृक्षतोड कुठेतरी थांबली पाहिजे. जंगलचे सिमेंटची जंगलं उभं करत असताना निसर्गाचा ऱ्हास होतो आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं पर्यावरणाचा समतोल ढासळल्याचा आपल्याला अनुभव येतो आहे. त्यामुळं ही जी उष्णता वाढलेली आहे, पूर्वी एवढी उष्णता नसायची, पण आता 45, 46, 47 अंशापर्यंत आपल्याला उष्णतेला सामोरं जावं लागतं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला जर निसर्गाचं संवर्धन करायचं असेल तर आपण झाडे लावली पाहिजे, त्याचं संगोपन केलं पाहिजे. तरच आपल्याला येणारा काळ आल्हाददायक जाणार आहे. नाहीतर भीषण अशा परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागेल. या गोष्टीची नोंद आपण प्रत्येकाने नागरिक या नात्याने केली पाहिजे. एक तरी झाड प्रत्येकाने लावणं आपलं कर्तव्य समजून आपणही अशा प्रकारच्या उपक्रमामध्ये सहभागी होऊन झाडे लावा झाडे जगवा फक्त बोलण्यापुरतं नाही तर खऱ्या अर्थानं कृतीत आणणं गरजेचं आहे. जसा हा परिसर आपल्याला हिरवाईने नटलेला दिसतो, त्यामुळे डोळे सुखावतात, आनंद मिळतो. तो आनंद जर खऱ्या अर्थानं आपल्याला मिळवायचा असेल तर निसर्गाच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून एकतरी झाड लावा अशा प्रकारची विनंती आज या देवस्थानला आलेल्या ठिकाणावरून आपल्या सगळ्यांना करतो. रामकृष्ण हरी.